सो गुड इव्हनिंग, वेलकम टू थ्री ऑन द रोड. तर आज कोणता ट्रेल या वॉटरफॉल तर कव्हर नाही करताय. आज आपण चाललो आहे गोवा. गोवा अजून मित्रांसोबत नाही चाललो आहे आपण, कोणी म्हणजे खूप जवळचे आहे आपले भाऊ, त्यांच्यासोबत गोवाला चाललो आहे. आता ट्रेन आहे 5:30 वाजताची, गोवा एक्सप्रेस. आता खाली गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो, मी थोडं वरती होतो. तर आता ट्रेन यायची आहे. हे आपले भाऊ, हा कार्तिकदा, हा ऋषी, हा अभिजित. या दोघांना तर तुम्ही पाहिलंच असणार. तुझा सिद्धू, डॉक्टर बुमरा. देख के बताओ ये बुमरा जवान दिखता है कि नहीं? ट्रेन थोडी लेट आहे, अर्धा तास यायची आहे ट्रेन गोवा एक्सप्रेस. आल्यावरती मग बसतो ट्रेन मध्ये, मग दाखवतो तुम्हाला. आता ट्रेन साताऱ्याला आलेली आहे, तर थोडी 1 तास लेट चालत आहे. आम्ही थोडंसं खाली उतरलो होतो. एक थोडा सीन पण झाला होता, म्हणजे आपलं जे आमच्यासोबत होते साईडला, त्यांनी 19 जुलैची आणि त्याला जूनची तिकीट काढायची होती, त्यांनी जुलैची काढली. मग अजून ते आजच ट्रॅव्हल करत होते. थोडा सीन झाला होता. तर तुम्ही तिकीट वगैरे थोडंसं पाहूनच काढा, म्हणजे डेट वगैरे चेक करा, अजून तिकीट काढा. अजून थोडा पोलिसचा पण सीन झाला होता, काहीतरी चोरी वगैरे झाली ट्रेनमध्ये. तर तुम्हाला सांगतो मी पाहून थोडंसं अजून. ठीक आहे. गाइस हम लोग पहुंच गए हैं गोवा, वास्को दा गामा स्टेशन पे. हमारी मंडली तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे वॅगेडरला फ्रॉम फ्रॉम वॉस्को. आम्ही वॉस्कोला उतरलो सकाळी 7 वाजता. आणि हा कार्तिक आहे. वॉस्कोला सकाळी उतरलो आणि आम्ही चाललो आहे वॅगेडर साईडला. आम्ही काहीतरी पहिले नाश्त्याचं बघतोय, पण सध्या आम्हाला काही एवढं बरोबर दिसलं नाही आहे. आम्ही आता बघा आणि तुम्ही तुमच्या रोडने जासाल ना, तुमच्या पूर्ण साईडला समुद्र आहे बघा. पूर्ण साईडला समुद्र राहील तुमच्या. आणि अशी स्कूटी तुम्हाला रेंटवर घ्यावा लागेल. स्कूटी रेंटवर घ्यावा लागेल तुम्हाला अशी. आम्हाला तर ही 350 ला भेटली. आणि आम्ही आहे ना 2-3 दिवसाचा आहे ना लगातार केलेला आहे. 3 दिवसाचा लगातार केलेला आहे. तर मग आम्हाला 3000 मध्ये त्यांनी यांना पूर्ण फायनल करून दिला. आणि हा बघा, आम्ही बस अशा ब्रिजवर आलेलो आहे. या ब्रिजचं नाव तर माहिती नाही आम्हाला, पण तरी ठीक आहे, बघून घ्या तुम्ही, सर्च करून घ्या. बाय बाय. आताच व्हिडिओ रेकॉर्ड केला, आता लगेच बघा पाऊस झाला. हवा सुरू आहे, पाऊस सुरू आहे. ना कार्तिक बघा, जोरात लागतोय पाऊस. तर थांबून घेत जा अशा वेळेस, आणि पहिले रेनकोट घालत जा. तर आम्ही आता ना थांबलेलो आहे इथं, ट्रकच्या मागे थांबलेलो आहे ते पण, कारण की पाऊस सुरू झाला अचानक. आणि आम्ही वॉस्को पासून तर वॅगेटरला जाणार होतो, पण मध्येच पाऊस सुरू झालेला आहे अचानक एकदम जोरात. हे बघा,
कमी झालेला आहे पाऊस आता. आणि चला ठीक आहे, भेटू. तर आता तिथून वास्कोवरून आम्ही सालिगावला आलो होतो. सालिगावला एक फेमस रस ऑमलेटसाठी रेस्टॉरंट आहे, हॉटेल सम्राट म्हणून. तिथे रस ऑमलेट खायला. तिथे मला थोडा पाऊस वगैरे पण लागला होता. आता हे ऑर्डर केलेलं आहे, समोर मी तुम्हाला दाखवतो रस ऑमलेट वगैरे. ये होटल सम्राट है. ये कार्तिक भैया, ये ऋषि और ये अभिजीत भैया. मतलब यहाँ पे एवरी टाइम रश रहता है. ये लोग बैठ गए. त्यांनी रस ऑमलेट ऑर्डर केलेला आहे. हे रस ऑमलेट, त्याच्यात ऑमलेट राहते, त्याच्यावरती गोवन स्टाईल चिकन करी टाकलेली राहते. हे आपले बसले आहे, अभिजिता, ऋषी, सौरभा. हे इंटेरियर आहे. जुनं रेस्टॉरंट आहे खूप आहे, अजून फेमस पण आहे. मी टेस्ट करून सांगते. आता खाऊन झालेलं आहे. अप्रॉक्स बिल काही राहते, म्हणजे पर पर्सन इथे अप्रॉक्स 200 पकडून चालू शकतात आपण. मला कार्तिकचा बिल पे करताय. किती बिल झालं होतं विचार? तिथे पावला पोई म्हणतात, पोई. रेस्टॉरंट छोटा आहे एकदम, जास्त मोठं नाही. सिटिंग एरिया हा, नो स्मोकिंग झोन हा सगळं. म्हणजे इथे मेन्यू तिथे मागे दिसत असणार. पण रस ऑमलेट मस्ट ट्राय आहे, मस्ट ट्राय. मी याची पण लोकेशन मध्ये, डिस्क्रिप्शन मध्ये याची लोकेशन टाकून दे. कसा होता रस ऑमलेट, कसा होता अभिजिता? अरे एकदम छान होता. असं तर मी म्हणतोय की पुण्याला पण उघडला पाहिजे रस ऑमलेट. मस्ट ट्राय. म्हणजे तुम्ही इथे असणार सालिगावला, ते हॉटेल सम्राट मध्ये मस्ट ट्राय रस ऑमलेट खाना. तो रस चांगला होता रस आणि आपल्याकडचे पाव, बस पाव मस्त, एकदम मस्त आहे ते. जबरदस्त. अजून म्हणजे बजेट मध्ये, असं काही महाग पण नाही. आता आम्ही इथून थोडस बीच वगैरे वरती जातो, मग तुम्हाला बीच वरती दाखवतो. काय 70 रुपये प्लेट? 70. हा, आता बीच वरती जाऊन मग दाखवतो बाकीचं. आ गए हैं बीच पे, अंजुना बीच, गोवा, व्हाइट सैंड बीच. आपली मित्रमंडळी अभिजित पवार, ऋषी यादव, ओम जाधव, या कार्तिक जाधव, सिद्ध जाधव. क्या कर रहा है? गोवा इज ऑन. गोवा इज ऑन. आंघोळ नाही करत आपण, कोरल्स आहे, कोरल्स सगळ्याकडे. हाँ, ये बीच पे ना नीचे बहुत सारे ये पूरा रॉकी एरिया है अंदर का, पूरा रॉकी एरिया अंदर का. तो इसके अंदर हम लोग है ना ऐसा नहा वहा नहीं सकते. सारे के सारे रॉक वो देखो. बेटा तू भागे तुझ्या. अभी हम लोग अंजुना बीच से निकल रहे हैं अपने हॉस्टल के लिए. हॉस्टल यहाँ से कितना दूर है? 52 किलोमीटर.
15 किलोमीटर्स वैगाटर साइड में, हाँ कोस्ट ऑफ वैगाटर. सो लेट्स गो. लेट्स गो हॉस्टल में मिलते हैं. अभी हम लोग गोस्ट ऑफ आ गए, गोस्ट ऑफ वैगाटर. एज यू कैन सी यहाँ पे रूम्स है पीछे, और ये हमारे रूम है, एंड इस साइड में भी रूम्स हैं. आपको रूम दिखाता हूँ. ये अपनी रूम, काय म्हणते ओम? एक नंबर रूम है. एक नंबर रूम. इधर वॉशरूम इस साइड में. रूम डिसेंट है, लाइक 8 बेड वाला डॉम लिया हमने, तो 350 पर पर्सन लगता है. 350 पर पर्सन. एंड डॉम की कंडीशन तो अच्छी है, बट आई वुड सजेस्ट कि है ना हॉस्टल है फिर कुछ और देखिए, बिकॉज ये आई डोंट थिंक उतने पार था, बिकॉज हमारा स्विमिंग पूल भी बंद था, तो वी कैंट एक्सेस स्विमिंग पूल. सो लेट्स सी क्या एक्सपीरियंस होता है. अभी ऋषि चले, लेट्स गो. अभी हम लोग आज जाएंगे कहाँ, आरंबोल बीच, फोर्ट चपोरा फोर्ट, एंड फिर शाम को जाएंगे बागा बीच, टीटोज लेन एंड एवरीथिंग दैट गोवा इज हाइप फॉर. लेट्स सी. और कल साउथ गोवा, सो स्टे ट्यून्ड. ये नीचे वाला एरिया है, यहाँ से लिफ्ट है, लेकिन लिफ्ट बहुत ज़्यादा स्लो है. रिक्रिएशनल एरिया. एम्बियंस तो डिसेंट है. Look at this. स्नूकर टेबल एंड फुटबॉल, दो ही गेम है कि जेंगा एंड ऑल है आई गेस. अभी हम जा रहे हैं फोर्ट चपोरा, आई गेस वहाँ का ही ऊपर फोर्ट है. पार्किंग फीस इज 20 रुपीज़. एंड चलो चलते हैं. हा चपोरा फोर्ट आहे. याला चपोरा फोर्ट याच्यासाठी म्हणतात कारण की हा चपोरा लेनवरती रिव्हरवरती बनलेला आहे. अजून याला आदिलशाह डायनेस्टी त्यांनी बनवलं होतं. जास्त याचं काही हिस्ट्री इतकं मोठं नाही, मग 40 व्ह्यूज वगैरे त्यांच्या रिलेटेड होतात. बाकी असं यांचं हिस्ट्री इतकं मोठं नाही. अजून छोटा फोर्ट आहे, खूप छोटा. गरमी व्हायला लागली मी आता. एंट्रेंस फोर्ट का ये रास्ता आने का, यहाँ से ऊपर 10 मिनट का ट्रैक है, बहुत मुश्किल से, बहुत इजी. चपोरा फोर्ट, आई डोंट थिंक एनीवन कैन रीड दैट, बट स्टिल. ये पूरा फोर्ट चपोरा का, सिर्फ दीवारें रह गई हैं. फोर्ट का आई डोंट थिंक कोई हिस्सा दिख रहा है मुझे. इतना बड़ा फोर्ट है. भीड़ आज इतनी नहीं है, आज फ्राइडे इसलिए भीड़ इतनी नहीं है, लेकिन आई वुड सजेस्ट कि है ना फ्राइडे या थर्सडे को आए, बिकॉज एज यू कैन सी इतना भीड़ नहीं है. सो सब जगह घूमना वगैरह भी अच्छा होगा. आता चपोरा फोर्ट फिरून झालाय. वेदर पण खूप जास्त खराब होऊन गेला मागे, मला दिसत असणार. पाऊस चालू होऊन गेला आता. छोटा फोर्ट आहे, जास्त नाही, 5-10 मिनिटं. म्हणजे ते सिनिक व्ह्यू साठी खूप मस्त आहे. आता पाऊस खूप जोराशी चालू झालाय. वेदर म्हणजे खूप जास्त खराब होऊन गेला. आता माहिती पाऊस किती वेळ चालतो मला सांगतो अजून समोर. पहिले तर खूप ऊन होतं, मग एकदमच पाऊस चालू झाला. अभी हम जा रहे हैं आरंबोल बीच. अभी वहाँ से आए, फोर्ट चपोरा से आए हम लोग, एंड नाउ वी आर गोइंग टू आरंबोल बीच. वहाँ मिलते हैं.
तर आता आरंबोल बीच वरती आलो आहे आम्ही. हा माझ्या मागे तुम्हाला आरंबोल बीच दिसणार. इथे स्विमिंग करणं तर अलाउड नाही आज, म्हणजे पाणी थोडं जास्त आहे तर स्विमिंग करणं अलाउड नाही. याला फॉरेनर्स बीच म्हणून म्हणतात, की इथे जास्त फॉरेनर्स वगैरे राहतात. हा एकदम नॉर्थ गोवामध्ये एकदम लास्ट बीच म्हणू शकतो. याच्या समोर तुम्ही अगर गेले तर अजून 2 बीच आहे क्वेरम बीच म्हणून. तर तो एकदम शांत आहे, म्हणजे तिथे जास्त क्राऊड वगैरे नाही. इथे तरी खूप क्राऊड वगैरे आहे, तर तुम्ही इथे पण येऊ शकता, नाही तर त्या समोरच्या बीचवरती पण जाऊ शकतात. हे दोघे चांगले बीच आहे. इथे शॅक्स वगैरे सगळं काही आहे. शॅक्स आहे. अजून इथे आरंबोलचं मार्केट खूप फेमस आहे, तर तुम्ही तिथून शॉपिंग करायसाठी सगळं चांगलं मार्केट म्हणतात ते, बागा बीच पेक्षा पण. हे मागे पाणी जास्त आता आलो तो वापस हॉस्टेलवरती. तर आजचा दिवस खूप हॅक्टिक झाला, म्हणजे सकाळपासूनच बाहेर कुठे ना कुठे फिरणं चालू आहे. सकाळी पहिले आल्यावरती तिथून वास्कोवरून वॅगेटरला आलो, ते पण 50-60 किलोमीटर होतं. अजून मग तिथून आरंबोल बीचचा पुरा फोर्ट, अजून बागा बीच गेलो होतो. आता बागा बीचवरती थोडा पाऊस वगैरे येऊन गेला होता, तिथे जास्त रेकॉर्ड नाही केलं. मग बागा बीचवरून वापस फ्लोरेंटाईन म्हणून एक रेस्टॉरंट होतं, तिथे गेलो होतो. आता इथे वापस हॉस्टेलमध्ये आलेलो आहे. आता उद्याचा दिवस पण खूप हॅक्टिक आहे. उद्या साऊथ गोवाला जायचा विचार केलेला आहे. साऊथ गोवाला आपलं सिक्रेट बीच, अजून पेपल बीच वगैरे ते सगळं कवर करणार आहे उद्या. तर थँक्यू फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.